प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांग रसायन ज्ञानाग्नी हुताशी कळसिले ओझा आत्मसिद्धी काजा लागून या ब्रह्मे ब्रह्मरस सिद्ध झाला पाक घेतला रुचक प्रतिती मुखी स्वानुभव अंगी झाला समरस साधनी निज ध्यास ग्रासोग्रास ज्ञानाग्नी होताशी कळसिले ओझा आत्मसिद्धी काजा लागून या आरोग्यता तुका पावला अष्टांगी मिरविला रंगी निजात्मरंगे ज्ञानाग्नी होताशी कळसिले ओझा आत्मसिद्धी काजा लागून या पांडुरंग गरो ब्रधम समचन सरोजन सान्नैलाम्बुधं जगन्हितवाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनिद्रं सदैधौलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सहोवेष्टितं तं विदं पुण्यस्थान करादिधितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिमोजया। ध्यानमुदं गुरुर्मूर्ति पूजामुदं गुरुपदं मंत्रमुदं गुरुवाक्यं मोक्षमुदं गुरुकृपा शुचिः शीलः समुदक्षस्य प्रतापे जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने
असणारा हा 179वा अखंड हरिनाम सप्ताह योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुरू केलेला हा देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष झाले. आता हा जो स्वातंत्र्य दिन साजरा केला 15 ऑगस्टला हा 80वा स्वातंत्र्य दिन होता आणि आपला सप्ताह 179वा आहे. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 99 वर्ष आधीपासून हा सप्ताह सुरू आहे. म्हणजे एक शताब्दी दुसऱ्या शताब्दीकडे आपण वाटचाल करतोय. शतकाचे शतक निघून चालले पण हा परमार्थ टिकतोय. काही लोक लग्न करतात 6 महिने सुद्धा टिकत नाही. घटस्फोट काहींच तर लग्नाच्या अगोदरच नवरदेव मंडपात आणि नवरीचा पत्ता नाही. हे आजचं नाही, पूर्वीपासून चालत झालं. रुक्मिणी स्वयंवर चालू होतं. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरला. रुक्मिणीच्या भावाने ठरवलं. रुक्मिणीची इच्छा होती की माझा विवाह कृष्णाशी व्हावा. पण भावाच्या पुढे काही चालत नव्हतं. रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं आणि भगवान कृष्ण बलराम दादा सह निघाले. रुक्मिणी सांगून ठेवले मी दर्शनाला येणार आहे. रुक्मिणी दर्शनाकरता देवीच्या मंदिरामध्ये गेली. तेव्हा रथ आला. रुक्मिणीने भवानी मातेला हात जोडले. हे भवानी माते, माझ्या कृपा कर. जी माझी इच्छा आहे त्याप्रमाणे घडावं. जय जय गिरीवर राजकिशोरी, जय जय गिरीवर राजकिशोरी, जय जय गिरीवर राजकिशोरी, जय महेशमुखी चंद्र चकोरी, जय महेशमुखी चंद्र चकोरी, देवी पूजे पद तुम्हारे, देवी पूजे पद रुक्मिणी मातेने देवी समोर हात जोडले. पदर पसरला. शिशुपालाची मिरवणूक चालू आहे. नवरदेव आता मंडपात पोहोचणार आहे. देवीच्या अंगावर जे फूल होतं डोक्यावर ते आपोआप खाली गळालं आणि रुक्मिणीच्या ओंजळीत पडलं. देवीने रुक्मिणीला संकेत दिला. रुक्मिणी देवीच्या मंदिराच्या बाहेर येईपर्यंत रथ उभा होता. रुक्मिणी रथावर उडी टाकली आणि गेला रथ निघून. नवरदेवाची मिरवणूक चालली. नवरदेव मंडपात येणार तेव्हा नवरदेवाला कळलं नवरी तर गेली. नवरदेव लागला रडायला. शिशुपालाने सांगितलं रडू नको, आपण युद्ध करू. आणि म्हणून मी सांगत होतो 179 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. आपले किती वेळ टिकतं महाराज संसार? हे का टिकतं? याच्या पाठीमागे शुद्ध प्रेम आहे. तुम्ही सगळे उन्हाळ्यात बसलेले आहात. वरून ऊन तापताय. कशा करता बसले उन्हामध्ये?
इथं फराळ मिळतो म्हणाले का बरं? फराळ घरी मिळत नाही का? दररोज करतो, प्रत्येक एकादशीला घरी फराळ असतो. हा इथं प्रसाद आहे. आणि इथं शुद्ध प्रेम आहे म्हणून आपण ऊन पाणी पाऊस सहन करतो. कधी कधी पाऊस चालू असतो, पावसाळ्याचे दिवस आहेत. काही वेळा सप्ताहामध्ये 7 दिवस सारखा पाऊस चालू असतो. पण जरी पाऊस चालू असला म्हणून आपलं भजन बंद नसतं, कीर्तन बंद नसतं. आणि जे खरे वारकरी आहेत तेही कधी त्यांच्यावर परिणाम होत नाही. काहींवर होतो परिणाम, जे निवड आलेले असतात बघे ते थोडे कमी जास्त होतात, पण भक्त नाही कमी जास्त होत. पाऊस असू द्या, ऊन असू द्या, बऱ्याच वेळा अशा प्रकारचे सप्ताह आपण पाहिलेले आहेत. पाऊस पडतोय, वरून पाऊस पडतोय, खालून पाणी गळतंय. काही सप्ताहांमध्ये आता तर सुविधा खूप वाढल्या. थोडं पाठीमागे जर आपण 20-25 वर्ष गेलो तर मंडपातून, भजन मंडपातून सुद्धा पाणी व्हायचं तरी भजन चालू असायचं. श्रीरामपूरला काल्याचं कीर्तन महाराजांना मंडपात करावं लागलं होतं. माननीय जयंतरावजी सोने साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा श्रीरामपूर खंडाळा इथं सप्ताह झाला त्यावेळेला एवढा पाऊस होता, काल्याच्या दिवशी भयानक पाऊस होता. पावसाळ्याचे दिवस असतात. आता ऊन तापतंय, उन्हात तुम्ही तापत आहात. असो, शुद्ध प्रेम आहे म्हणून त्यामध्ये आपण सहन करतो. 179वा असणारा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु गंगागिरी महाराजांनी याचा पाया इतका मजबूत केलाय. तुम्हाला पाया मजबूत पाहिजे. वर किती मजले चढवा, नाही तर तुकोबारांनी एका ठिकाणी सांगितलं, भक्ती तो कठीण 16वरील पोळी, निवळे तो बळी विरडाशूर. भक्ती कठीण आहे. किती कठीण आहे? 16वरच्या पोळी सारखी आहे. एवढी सोपी समजू नका. पण ती कोणाकरता कठीण आहेत? सगळ्या गोष्टी सगळ्याकरता कठीण नसतात. सगळ्या गोष्टी सगळ्याकरता सोप्या नसतात. सगळ्याला सगळं सोपं नाही, सगळ्याला सगळं कठीण नाही. भक्ती कोणाला कठीण आहे? तर महाराज सांगतात, जिथे पाहे तेथे देखेचा परवा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. पर्वत लांबून दिसायला सुंदर दिसतो बरं का, पण जवळ गेल्यावर काटे सराटे दगड गोटे घोटे फोडतात. दरी डोंगर ओबळ धोबळ असतो तो, पण लांबून सुंदर दिसतो. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. तसं परमार्थामध्ये दिखावा करणारे लोक फार असतात बरं का. हे कशाप्रमाणे असतात? पायाविण भिंत तातडीची. एवढी घाई केली, पाया न खोदताच भिंत बांधली. फार सुंदर दिसेल ते बांधली तरी, पण ते टिकणार नाही. तसं परमार्थामध्ये जो दिखावा करणारा असतो त्याचा परमार्थ टिकत नाही.
मग अशा दिखावा करण्याकरिता महाराजांनी सांगितलं भक्ती तो कठीण सोळावरील त्याच्याकरता कठीण आहे, भक्ता करता कठीण नाही. आपले वारकरी 6 तास उभे राहतात, दिवसा 3 तास, रात्री 3 तास टाळकरी. भजनामध्ये आनंदात त्यांना काही वाटत नाही. ज्याला भजनाची गोडी नाही त्याला उभं राहावं, त्याच्याकरता कठीण नाही. मग कामाविले तरी पाका ओझ घडे रुच्याने जोडे लागते आहे. कष्ट केलेले असते, मेहनत केलेली असते, त्याला काही वाटत नाही. शेतकऱ्याला उन्हाचं काही वाटत नाही. इशित राहणारा राहू शकतो, इशित राहण्याला सावलीत घाम येतो, उन्हात काय बसत. आणि म्हणून गंगागिरी महाराजांनी जी आपल्याला सवय, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी जी सवय लावली, गंगागिरी महाराजांना आपण प्रत्यक्ष पाहिलेलं नाहीये, पण गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना आपण श्रवण केलेलं आहे. आणि म्हणून महाराजांनी जी आपल्याला सवय लावलेली आहे. एकदा पुण्यतिथीचं कीर्तन महाराजांचं झालं होतं. 7 वाजता कीर्तन सुरू केलं महाराजांनी, गंगागिरी महाराज पुणे. रात्री 7 वाजता सुरू केलं होतं, 2 वाजता संपवलं होतं. किती तास झाले? 7 ते 2. एवढं कीर्तन आज करेल का कोणी कीर्तन? लोक थांबतील का? काही काही भागात अशी पद्धत आहे, महाराजांचं जर कीर्तन लांबवलं ना, टाळकरी टाळ ठेवून निघून जातात. करीत पण बाबा हा परमार्थ कुठं? आणि अशा प्रकारे सद्गुरु गंगागिरी महाराजांनी जो आपला परमार्थ दिला, त्याचा पाया पक्का आहे, फाउंडेशन पक्क असलं पाहिजे. पाया पक्का असेल तर बिल्डिंग कितीही मोठी करता येते. असो, सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह. आज एकादशी आहेत, फराळे भरपूर आहेत. बरेच लोक फराळ बहुतेक करून आलेत. काहींना करायचं असेल तर कीर्तन संपल्यानंतरही आपल्याला फराळ मिळणार आहेत. कीर्तनाच्या अगोदर केलं असेल तर कीर्तन संपल्यानंतर परत करा वाटलं, कारण गंगागिरी बाबा सप्ताह आहेत. कोणालाही मजा नाही. कितीही या, रस्ते सुद्धा पुरे ना, इथं ग्राउंड पुरे ना, पण प्रसाद मात्र पुरतोय सगळ्यांना. कारण आजूबाजूच्या बहुतेक गावांनी दररोज भाकरी आणून दिल्यात. इथं श्रीरामपूरकर उपस्थित आहेत. श्रीरामपूर शहर, MIDC एरिया असेल, श्रीरामपूर असेल, दत्तनगर असेल, संपूर्ण गोंदवणी असेल, खूप भाकरी आपण दिल्या. आणि आजूबाजूची गाव तर आहेतच. सदरी दिघे आहेत, वाकडी आहेत, चितळी, जळगाव, हे जे आजूबाजूची गाव आहेत, खैरी निमगाव असेल, जवळजवळ 25 गावातून दररोज भाकरी येत होत्या. आणि लाखो लोक जरी या ठिकाणी येत असले तरी त्या लाखो लोकांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी कुठेही कमी पडली नाही, व्यवस्था कमी पडली नाही. धनगरवाडीकरांना मी धन्यवाद देईल, कारण धनगरवाडी एक छोटस गाव आहे, 1000-1200 लोकसंख्येचं गाव आहे. परंतु सप्ताह कुठल्याही गावाला जरी दिला, गाव जरी छोटं असलं तरी आजूबाजूचे लोक सहकार्य करतात आणि त्या सप्ताहाला काहीही अडचण येत नाही. ही गंगागिरी महाराजांची कृपा आहे. विठाला 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 सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 कळव्याचा अभंग आहे. अभंग अपरिचित असेल, बहुतेकांना अपरिचित आहे, त्याच्यामुळे चौक मोबाईलच चालू होते. चांगली सोय आता क्लिक केलं केलं की लांब येतो. पाठ नसला तरी पाठ करायचं टेन्शन राहिलं नाही. तुकाराम महाराज या अभंगामध्ये
अशा प्रकारचे एक रसायन सांगतात, अशा प्रकारचे एक औषध सांगतात की ते घेतल्यानंतर सर्वात भयंकर रोग या जीवाला जडलेला आहे, तो म्हणजे भवरोग. या भवरोगासारखा भयानक रोग कोणताच नाही. अनंत जन्मापासून जन्मोजन्मी आणि या जीवाला भोगावा लागतो, अनंत जन्मापासून भोगावा लागणारा भवरोग आहे. हा भवरोग नष्ट करण्याकरिता आणि रसायनशास्त्रामध्ये जे काही रसायन म्हणून औषध असतं त्या रसायनाचा प्रयोग या ठिकाणी सांगितलेला आहे. रोग अनेक प्रकारचे पाहायला मिळतात. काही सामान्य रोग असतात, काही महारोग असतात, काही रोग साध्य असतात, काही कष्टसाध्य असतात, काही असाध्य असतात. साधारण रोगाचे 72,000 प्रकार सांगितलेले आहेत. काही कफजन्य आहेत, काही पित्तजन्य आहेत, काही वातजन्य आहेत. चिकित्सा प्रभाकर ग्रंथामध्ये कफजन्य 30 रोगाचं वर्णन आलेलं आहे, पित्तजन्य 60 रोगाचं वर्णन आलेलं आहे आणि वातजन्य 90 रोगांचं वर्णन आलेलं आहे. वाताचे 90 प्रकार सांगितले आहेत चिकित्सा प्रभाकर मध्ये. तर अशा प्रकारे साधारण रोग असतात. या साधारण रोगाला सुद्धा नाश करायचा असेल तर औषध तयार करावी लागतात महाराज. मग त्यामध्ये काही पावडर असते आयुर्वेदामध्ये, काष्ट औषध, काही वनस्पतीचे काष्ट त्याची पावडर करतात, सालीची पावडर करतात, मुळांची पावडर करतात, पावडर रूपाने काही मिळतात. काही त्या पावडरची टॅबलेट बनवतात, काही आसव करतात. आसव आसव म्हणजे पदार्थाला सळून सळून त्यापासून तयार केलं जातं. काढा असतो, काढा, एक चतुर्थांश काढा, एक अष्टमांश काढा. अनेक प्रकारचे रोग घालवण्याकरता असे अनेक प्रकारचे औषध आहेत. पण सर्वसाधारण रोग सुद्धा लवकर जात नाही महाराज. त्याकडे डॉक्टर आहेत, वैद्य आहेत, वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती आहेत. ॲलोपॅथी चिकित्सा आहेत, होमिओपॅथी चिकित्सा आहेत, आयुर्वेद चिकित्सा आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेद चिकित्सा होती. लहान मुलांचे रोग वेगळे, स्त्रियांचे रोग वेगळे, पक्ष्यांचे रोग वेगळे, पशूंचे रोग वेगळे, माणसाचे रोग वेगळे, मनाचे रोग वेगळे, स्थूल देहाचे रोग वेगळे, सूक्ष्म देहाचे रोग वेगळे, कारण देहाचे रोग वेगळे. काही काळानुसार होणारे रोग असतात, विशिष्ट काळामध्ये होतात. काही देश काल परिस्थितीमध्ये हवामानावर काही रोग निर्माण होतात. काही रोग निर्माण होतात, काही रोग निर्माण केले जातात. काही संसर्गजन्य रोग असतात. एक रोग होऊन गेला संपूर्ण जगाला, कोरोना. आता कोरोना हा रोग निर्माण केला का नैसर्गिक होता याविषयी अनेक शंका आहेत. पण अनेक देशांचं असं मत आहे की हा कोरोना चीनमध्ये निर्माण केला गेला. याची सुरुवात बीजिंग पासून झाली आणि हा वटवाघुळी पासून निर्माण केला गेला असं काही समज आहे. अशा प्रकारचे संसर्गजन्य रोग निर्माण होऊ शकतात का की संपूर्ण जगाला बाधित करतील? यापूर्वी असे काही रोग झाले होते का? कारण उंदरापासून प्लेग नावाचा एक रोग होत असतो. पूर्वीच्या काळामध्ये प्लेग जर झाला तर लोक घरदार सोडून जंगलात राहायला जायचे. घरामध्ये जर उंदर आपोआप मरायला लागले तर त्याचा संसर्ग तिथं राहणारा होत होता आणि म्हणून लोक मरायचे खूप. म्हणून लोक घरदार सोडून जंगलात राहायला जायचे. प्लेगची साथ यायची, असे साथीचे रोग असतात. आता चायनाने हा कोरोना तयार केला असा संशय आहे. पण एकदा अशाच प्रकारचा एक रोग आचार्य चाणक्याने निर्माण केला होता. सिकंदर जेव्हा जग जिंकण्याच्या मानसिकतेने
आणि भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करीत होता त्यावेळेला सिकंदराला रोखण्याकरता आचार्य चाणक्यांनी एक प्रयोग केला होता. एक प्रयोग असा केला, नवरात्रीचा काळ होता आणि त्या ठिकाणी जे काही भारतीय सैनिक त्या सिकंदराच्या सेनेमध्ये होते, बघा शत्रू जर बलवान असेल, प्रत्यक्ष समोर जर शत्रूशी लढता येत नसेल तर कोणती नीती वापरली जाते, चाणक्यांकडे शिकावं. चाणक्याने काय केलं, चंद्रगुप्त मौर्याला त्या सेनेमध्ये पाठवलं गुप्त रीतीने सैनिक बनवून. आणि चंद्रगुप्त मौर्याने भारतीय सैनिकांना सांगितलं, नवरात्र उत्सव चालू आहे, तुम्ही जरी या ठिकाणी या ग्रीक सेनेचं काम करीत असाल, जरी तुम्ही या ठिकाणी सिकंदराचं काम करीत असाल, तरी तुम्ही एक भारतीय आहात आणि भारतीयाचे कर्तव्य आहे की नवरात्रामध्ये भारतीयांनी उपवास केला पाहिजे. ठीक आहे, 9 दिवस तुम्हाला शक्य नसेल, पण 3 दिवस तरी तुम्ही उपवास अवश्य करा. अष्टमी, नवमी आणि दशमी असा 3 दिवस उपवास करायला भारतीय सैनिकांना चंद्रगुप्त मौर्याने सांगितलं. आणि चाणक्याने काय केलं, जिथं महामारी पसरलेली होती, प्लेगची साथ पसरलेली होती, तिथले काही उंदीर धरून आणले. जे प्लेग रोगाने बाधित झालेले होते असे उंदीर धरून आणले आणि त्या किचन मध्ये सोडून दिले. आता प्लेग बाधित उंदीर त्या सिकंदराच्या किचन मध्ये सोडून दिल्यामुळं ते तिकडे फिरले आणि त्यांनी ते अन्न सगळं दूषित केलं. आणि त्या काळामध्ये भारतीय सैनिकांना सांगितलं, नवरात्र चालू असल्यामुळं आपण उपवास केला पाहिजे. केला होता राजनीती चाणक्य. भारतीय सैनिक तर जेवायला गेलेच नाही आणि ज्यांनी ते अन्न खाल्लं त्या 3 दिवसामध्ये ते सगळे मिले युद्ध न करता मारण्याचे. आणि अशा प्रकारे असणारी जी नीती आहे ही चाणक्याने त्यावेळेला केली होती 2000 वर्षापूर्वी. असे काही संसर्गजन्य रोग निर्माण सुद्धा केले जातात बरं का. कदाचित कोरोना त्यातला एक भाग असावा असा संशय अनेकांचा आहे, असे जेवण नसेल. काही देश कालात नुसार रोग होतात, काही पशूंचे रोग असतात, पक्ष्यांचे. मागे एकदा एक रोग आला, बर्ड फ्लू पक्ष्यांचा होता ना, बऱ्याच कोंबड्या मारल्यात लोकांनी, तो पक्ष्यांचा रोग. काही पशूंचा रोग असतो. आता काही लोक पशूंना कापून खातात, त्यांना रोग असेल तर त्यांचे डॉक्टर वेगळे असतात, ते माणसा डॉक्टर कळत नाही. त्या पशूचा रोग जर माणसाला झाला, बरं पशुचं औषध माणसाला चालत नाही का, त्या पशुला कसं इंजेक्शन देतात, माणसाला ते जबरदस्त. आणि अशा प्रकारे पशूंचे रोग वेगळे, पक्ष्यांचे रोग वेगळे, माणसांचे रोग वेगळे, लहान मुलांचे रोग वेगळे, महिलांचे रोग वेगळे. या वेगवेगळ्या रोगांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचं वर्णन शास्त्रामध्ये सांगितलं, आयुर्वेद शास्त्रामध्ये. मग ती औषधं तयार करण्याच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत. वनस्पती जसे माणसात 2 प्रकार स्त्री पुरुष आहे, वनस्पतीमध्ये सुद्धा नरमादी असते, स्त्री पुरुष प्रकार असतो. वनस्पतीमध्ये 3रा प्रकार नपुंसक हा सुद्धा प्रकार वनस्पतीमध्ये असतो. राजनिघंटू ग्रंथामध्ये 3 प्रकारच्या वनस्पती सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जसं ज्वारी आपण पेरतो ना, त्या ज्वारीमध्ये काही कणस असे निघतात, त्याला आपण गोसाई निघला म्हणतो. त्याला कणीस येतं पण त्याला दाणे नाही येत, त्याला गोसाई म्हणतो आपण. आयुर्वेद त्याला काय म्हणतं, नपुंसक. तो त्या वनस्पतीमधला नपुंसक आहे. आणि अशा प्रकारे मग कोणत्या वनस्पती कोणाला उपयुक्त असतात, कोणत्या मातेतल्या कोणत्या हवेतल्या वनस्पती कोणाला उपयुक्त असतात, हा सर्व विचार आयुर्वेदामध्ये असतो. हे सामान्य रोग करतात, सर्वसामान्य रोग असेल त्या करता. पण काही मोठे रोग आहेत, कॅन्सर सारखे रोग आहेत,
कॅन्सरला आयुर्वेदामध्ये कर्करोग म्हणतात. कर्कला संस्कृतमध्ये कर्क म्हणजे खेकडा, खेकड्याला संस्कृतमध्ये कर्क म्हणतात. याला कॅन्सरला कर्करोग का म्हणतात? तर खेकडा जो असतो ना तो चालताना सरळ चालत नाही, तो तसा शिरत पसरताना सरळ पसरत नाही, मग याला कर्करोग म्हटलेलं. काही लोक चालताना कधी सरळ चालत नाही, पाहताना सरळ पाहत नाही. खेकडा सरळ पाहतो का? कोणाच्या अंगाला हात लावून गुदगुल्या करतो का? तो म्हणणार नाही कीर्तनकार महाराज यांना गुदगुल्या का. खेकडा आहे तो, एकदा नांगी पकडली तुटल बोल सोडणार नाही. तसा कॅन्सर एकदा झाला की म्हणून कॅन्सरच होतो. हा महारोगामध्ये कुष्ठरोग अशा प्रकारचे पूर्वीच्या काळात नारू व्हायचा. नारू तुकाराम महाराज एक प्रमाण या नारूवर. पायाशी झाला नारू तया बांधिती कापुरू तेथे बिबयाचे काम अधमासी तो अधम. तुकाराम महाराज सांगतात पायाला नारू झाला आणि त्याला कापूर बांधतो, चालणार नाही. मग त्याला दिवस बांधावं लागेल. अधमाशी तो अधम. रोग अधम असेल तर त्याला औषधी अधमच लागतं. तसं कॅन्सर सारखे रोग अधम असतात, त्याला औषध सुद्धा त्याच प्रकारचा तीव्र औषध असावं लागतं. तसं आपणही बेटामध्ये बऱ्याच वर्षापासून कॅन्सर या विषयावर औषध तयार करतो. शेकडो लोकांना माहिती आहे. आणि आता आपण सरकारी परवानगी मिळून गोदाधाम आयुर्वेद या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे की जेणेकरून गोरगरीब सर्वसाधारण लोकांना त्या औषधाचा उपयोग होईल. कॅन्सर असेल, सफेद डाग असेल, सफेद डागावर जवळजवळ 25 वर्षापासून आपण औषध देतो. कॅन्सर मूळव्याध असेल किंवा किडनी स्टोन वगैरे अशा आजारांवर आयुर्वेदिक उपचार आपण सुरू केलेले आहेत. त्याचा उद्देश हा आहे की शरीरामध्ये रसायन विष जाण्यापेक्षा, कारण आपण रात्रंदिवस विष खातोय, अन्नाद्वारे विष खातोय, पाणी विषारी पितोय, हवा विषारी आहेत. आणि म्हणून आता सरकारने सुद्धा नैसर्गिक शेतीवर जोर द्यायला सुरुवात केलेली आहे. कारण शेती खराब झालेली आहे आणि आरोग्ययुक्त जीवन जगायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक ठिकाण वळावं लागेल. विठाला विठाला गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त मला गातात तिथं मी असतो. आणि इथं आपण पांडुरंगालाच गात आहोत. त्यामुळे पांडुरंगाला पंढरपूरमध्ये करमणारच नाही. पण आता पांडुरंग आपल्याला पंढरीला बोलवत आहेत. मी तर प्रत्येक वर्षी तुमच्या सप्ताहात येतो, पण पांडुरंग आमच्याकडे सप्ताह करायला या. आणि पांडुरंगाला सद्गुरू गंगागिरी महाराजांना जे करून घ्यायचं असेल ते करीत आपल्या हातात काय म्हणायचं.
मी सांगत होतो या शरीराला अनेक रोग आहेत, अनेक मोठ्या मोठ्यांना मोठे मोठे रोग आहेत, देवादिकांना सुद्धा रोग झालेत नव्हते. इंद्र पडली भगे चंद्र झाला इंद्राला रोग जडला, काम नावाचा रोग जडला. कथा माहिती आहे? गौतम ऋषीचं रूप धारण करून इंद्र अहिल्याकडे गेला. गौतम ऋषींना कळल्याच्या नंतर गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला. इंद्रा पडली भगे विढाला विढाला. या ठिकाणी संभाजीनगरवरून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासदादा दानवे ते या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. त्यांच्यासोबत संजय भाऊ निकम उपस्थित आहेत, मनाजी पाटील मिसाळ उपस्थित आहेत. धन्यवाद. विढाला विढाला इंद्राला रोग झाला, चंद्राला रोग झाला. बघा मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा या रोगाने सोडलं नाही बरं का. इंद्राने काय केलं? गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्याजवळ गेले. गौतम ऋषीला कळालं, गौतम ऋषीने इंद्राला शाप दिला. चंद्रालाही रोग झाला, ब्रह्मदेवाला सुद्धा रोग झाला. बरं का? संशयाचा रोग, हा संशयाचा रोग फार भयानक असतो बरं का. काही लोक नुसते संशयामुळे भांडण करतात, प्रत्यक्ष काहीच नसतं. भगवान कृष्ण परमात्म्याने जेव्हा गोपाळांच्या सभेत काला सेवन केला, गोपाळांचं उच्चिष्ट खाल्लं आणि गोपाळांचं उच्चिष्ट खाताना ब्रह्मदेवाने पाहिलं आणि ब्रह्मदेवाला संशय आला, निश्चित कृष्णा भगवान असू शकत नाही. कारण उच्चिष्टमपि चामेत्यम भोजनम तामसप्रियम. उच्चिष्ट भोजन हे तमोगुणी माणसाला प्रिय असतं आणि भगवंताच्या जवळ तमोगुण नसतो, भगवंताच्या जवळ शुद्ध सत्वगुण असतो. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी स्वागत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभनी रे तुझे. स्वागत सच्चिदानंद मिळवणे शब्द सत्तकडे मिळली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभनी रे. तुझी घोंगडी सोबत आहे, सच्चिदानंद मिळून आहेत, शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहेत. इथं रजगुण नाही, तमगुण नाही
आणि उच्चिष्ट सेवन करणे तमोगुण कार्य आहेत. ज्या अर्थी कृष्णाने उच्चिष्ट खाल्लं त्या अर्थी कृष्ण भगवान असू शकत नाही. ब्रह्मदेवाला संशय निर्माण झाला. ब्रह्मदेवाने परीक्षा पाहिली. गोपाळ वस्त्र चोरून नेले. भगवान म्हणे ब्रह्माजी बेटा पहचान नहीं तेरो बाप हो. चमत्कार की वेळा नमस्कार नाही होगा. भगवंताने चमत्कार दाखवला. नवीन गोपाळ वस्त्र निर्माण केले. म्हणून इंद्रचंद्र ब्रह्मादिकांना सुद्धा रोग सोडला नाही. ब्रह्मदेवालाही संशयाचा रोग झाला. ज्ञानोबरे वर्णन करता इंद्रचंद्र देव ब्रह्मादिकार इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी शेदेचे ना. इंद्रचंद्रादिकांना सुद्धा संशय रूपी रोग जडलेला आहे. त्यांनाही त्या रोगाचं फळ भोगावं लागलं. नारदांनाही रोग झाला. नंतर त्याचा परिणाम नारदालाही भोगावला. भूत लागले नारदा. काय झालं? 60 पोरे झाले. या रोगाने कोणाकोणाला सोडलंय महाराज. मग शरीराचा रोग नष्ट करण्याकरता इतके कठोर औषध घ्यावे लागतात. मनाचे काही रोग आहेत, बुद्धीचे काही रोग आहेत, सूक्ष्म देहाचे बघा, स्थूल देहाचे रोग घालवण्याकरता लाखो डॉक्टर आहेत. पण मनबुद्धीचे वैचारिक रोग घालवण्याकरता साधू संतांची गरज आहे. सद्गुरू हे सुद्धा वैद्य आहेत बरं का. सद्गुरू गंगागिरी महाराज हे मोठे वैद्य होते. हे भवरोगाचे वैद्य होते. भवरोग नष्ट करणारे. ओम नमो सद्गुरु धन्वंतरी. ओम नमो सद्गुरु धन्वंतरी गंगागिरी. ओम नमो सद्गुरु धन्वंतरी श्री गंगागिरी. नाम रूपी जडबुटी अंतःकरण शुद्ध करी. तुमचे निचरण स्पर्शे दिन जन उद्धरी. भव रोग चुकावया कृपावलोकन करी. या शरीराला भवरोग जडलेले आहेत आणि हा जन्मोजन्माचा रोग आहे बरं का. स्थूल देहाचे रोग एकाच जन्माचे असतात. स्थूल देहाचे रोग हे एकाच जन्माचे असतात. सूक्ष्म देहाचे रोग हे जन्मोजन्माचे असतात. आणि म्हणून हे रोग अतिशय भयानक असतात. शरीराला एका रोग जडला काही फरक पडत नाही. जास्तीत जास्त काय मृत्यू होईल. मृत्यू झाला तरी शास्त्र म्हणतं मृत्यू म्हणजे सर्वनाश नाही, पुन्हा जन्म घेऊ शकतो मनुष्य. वासांचे निर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपरं तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. जीर्ण वस्त्राचा त्याग करून आपण नवीन वस्त्र प्रदान करतो त्याप्रमाणे आत्मा जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर प्रदान करतो. त्याला पुनर्जन्म असं म्हणतात. किती वेळा जन्म आया रे, किती वेळा जन्म आया रे, किती वेळा जन्म आया रे, किती वेळा जन्म आया रे. Thank you.
मरणाचा रोग या जीवाला लागले आहेत, या सूक्ष्म शरीराला लागलेला आहे. कारण शरीराचे काही रोग आहे. कारण शरीराचा रोग आहे अज्ञान. मग स्थूल देहाच्या रोगाला नष्ट करण्याकरता लाखो डॉक्टर उपलब्ध आहे, पण सूक्ष्म देहाचे रोग नष्ट करण्याकरता गंगागिरी महाराज सत्ता आहे. पण रोग घालवण्याकरता जे औषधं तयार केले जातात ना, साधारण रोगाकरता काढे चालतात, चूर्ण चालतं, पण असे महारोग जे असतात ना, क्लिष्ट रोग असतात, त्यांच्याकरता रसायन लागतं. रसायन चिकित्सा. रसायन म्हणजे एका वनस्पतीचा अर्क काढला जातो. काही काही टन भर वनस्पतीचा अर्क किलोभर सुद्धा निघत नाही. एका क्विंटल वनस्पतीचा 10 ते 20 ग्रॅम अर्क निघतो. अशा प्रकारचं काही रसायन असतात. नागार्जुन नावाचे एक आयुर्वेदाचार्य होते, नागार्जुन. या नागार्जुनाने एका वनस्पतीतून सोनं काढलं होतं. ती वनस्पती सांगू तुम्हाला, त्याची प्रक्रिया नाही सांगत, पण वनस्पती सांगतो. आपण तण म्हणून फेकून देतो. तिला आपण दुधी म्हणतो. ती तोडल्यानंतर दूध निघतं बघा. छोटस जमिनीला रिंगणारं झाड असतं ते तोडलं की दूध निघतं. त्याला आपण दुधी म्हणतो. त्याच वनस्पतीला आयुर्वेदामध्ये नागार्जुनी म्हटलेलं आहे, कारण नागार्जुनाने त्याच्यावर प्रयोग केलेला आहे. तर नागार्जुनाने त्या वनस्पतीपासून सुवर्ण तयार केलं होतं. काही वनस्पतीजन्य सुवर्ण आहे. सुवर्णाचे आयुर्वेदामध्ये 3 प्रकार सांगितले. सुवर्ण तंत्रग्रंथामध्ये 3 प्रकार सांगितले. एक वनस्पती रसातून काढलेलं सुवर्ण, दुसरं धातू परिवर्तनजन्य सुवर्ण, एका धातूचं दुसऱ्या धातूत रूपांतर केलं जातं. असे काही लोक भारतामध्ये पूर्वी होते. भारतामध्ये, जगामध्ये भारताचा नंबर होता सोन्याच्या बाबतीमध्ये. याचं कारण होतं, सगळे सोनं खाणीतलं नव्हतं. काही धातू परिवर्तन केलेलं सुवर्ण होते. आणि असा एक प्रसंग मी वाचलेला आहे की ब्रिटिश काळामध्ये अशा 130 लोकांना ब्रिटिशांनी कैद केलं होतं. ब्रिटिश काळामध्ये असे 130 लोक भारतामध्ये होते की त्यांना सोनं तयार करता येत होते. ब्रिटिशांनी त्यांना कैद केलं. ते विद्या शिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी शिकवली नाही. आणि शेवटी या 130 लोकांना ब्रिटिशांनी एका दिवशी गोळ्या झाडून मारलेलं आहे. हा इतिहास आपल्या समोर आलेला नाहीये. 130 लोक ब्रिटिशांनी एका दिवशी मारले. ते कोण होते? तर त्यांना धातू परिवर्तनजन्य सुवर्ण तयार करता येत होतं. एका धातूवर प्रयोग केल्यानंतर त्या धातूपासून सोनं तयार करायचं. एक खनिजातलं आहे जे जमिनीमध्ये सापडतं. बघा, आयुर्वेदामध्ये भस्म करण्याच्या प्रक्रिया आहेत, त्या सुद्धा फार क्लिष्ट प्रक्रिया आहे. गजपूट द्यायचंय, कुक्कुटपूट द्यायचंय. गजपूट म्हणजे काय? एखाद्या वनस्पतीला गजपूट देऊन जर आपल्याला भस्म करायचं असेल तर गज शब्दाचा अर्थ काय? इथं गज शब्दाचा अर्थ आहे मीटर. कोरोना काळामध्ये मोदीजींनी सांगितलं 2 गज दुरी. 2 गज दुरी मांस जरुरी. कोरोना काळामध्ये हा मंत्र होता, 2 गज दुरी मांस जरुरी, म्हणजे 2 मीटर लांब राहा आणि मांस लावा. इथं गज शब्दाचा अर्थ मीटर होतो. आपण जसं किती म्हणतो, ही जमीन किती स्क्वेअर फूट आहे. काही भागामध्ये स्क्वेअर मीटर, इंजिनियर स्क्वेअर मीटरने मोजतात. स्क्वेअर मीटर म्हणजे गज. मग आता गजफूट याचा अर्थ मीटर बाय मीटर बाय मीटर असा खड्डा खोदून त्याच्यामध्ये जेवढ्या गौऱ्या मावतील तेवढ्या गौऱ्या टाकायच्या आणि त्याच्यामध्ये ते वनस्पती ठेवायची आणि ते जाळायचं. त्याला गजफूट म्हटलेलं आहे. म्हणजे तेवढ्या उष्णतेची त्याला गरज आहे. शेणाच्या गौऱ्यामधून किती उष्णता जाते, खैराच्या लाकडातून किती उष्णता जाते, बांबूच्या लाकडातून किती उष्णता जाते. वेगवेगळ्या वनस्पतींचे भस्म करण्याकरता वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. या फार क्लिष्ट प्रक्रिया आहेत. पण आता
औषध जर रसायन तयार करायचं असेल तर रोग जर कठीण असेल तर त्याच्याकरता औषध सुद्धा कठीण लागतं. मग काही विषारी वनस्पती असतात, त्या विषारी वनस्पती सुद्धा आणि औषधाकरता वापरल्या जातात. विठाला हे आहे स्थूल देहाचे रोग. काही सूक्ष्म देहाचे रोग आहेत. रसायन हे महारोगाकरता असतं, कठीण रोग असाध्य रोगाकरता असतं. पण रसायन जर चुकलं तर रोगी मरू शकतो. पारा असतो बघा, पाऱ्याचं भस्म केलं जातं. पण ते जर कच्च राहिलं, भस्म जर कच्च राहिलं आणि ते जर रोग्याने खाल्लं तर ते खाणाऱ्याचे दात पडतात. तसं परमार्थ सुद्धा काहींचं रसायन कच्च राहून जातं. विश्वामित्राचं रसायन कच्च राहिलं, पराशराचं रसायन कच्च राहिलं. विश्वामित्र पराशर प्रभृतो वातांब प्रणाशना ते पिसृप पंकजम सुलेतम दृष्टैवा मोहंगता. विश्वामित्र पराशराचं रसायन कच्च राहिलं, त्यामुळं परमार्थामध्ये सफलता प्राप्त होण्याऐवजी त्यांच्या जीवनामध्ये विफलता आली. आयुर्वेदामध्ये रसायन जर कच्च राहिलं तर वैद्याला विफलता निर्माण होते, रोग्यावर विपरीत परिणाम होतो. मग रसायन सुद्धा पक्क असावं. रसायन कच्च राहिल्याचा परिणाम सांगू का? एकदा व्यासजी ग्रंथ लिहित होते. ग्रंथ लिहिताना एक श्लोक त्याने लिहिला, मात्रा स्वत्रा दुहित्रा वान विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समपे कर्षती. हा श्लोक आहे, महाभारतातला श्लोक आहे. तसा हा श्लोक भागवतामध्ये पण आहे, महाभारतातला श्लोक आहे. मात्रा स्वत्रा दुहित्रा वा न विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समपे कर्षती. तो साधक आहे, त्या साधका करता या ठिकाणी उपदेश आहे. हा उपदेश ग्रस्ती करता नाहीये, पण साधक साधना करणारा असेल, त्याला जर भक्ती करायची असेल, त्याला ध्यान करायचं असेल तर त्याने सांगितलं, माता असेल, कन्या असेल किंवा कुठली स्त्री असेल, एकांतामध्ये साधकाने बसू नये. कारण बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समपि कर्षते. एखादा विद्वान जरी असला तर इंद्रिय बलवान असतात आणि ते त्याला विषयाकडे ओढून नेतात आणि त्यामुळं तो आपल्या साधनेपासून भ्रष्ट होऊ शकतो. असा त्या श्लोकाचा अर्थ. जैमिनी हा श्लोक वाचला. जैमिनी व्यासांना सांगितलं, महाराज या श्लोकामध्ये मला एक चूक वाटते. अरे काही लोकांना नुसत्या चुकाच करायच्या असतात, चांगलं काही सुचतच नाही. याचं कुठं चुकलं, महाराजांचा शब्द कुठं चुकला, किती चांगलं सांगितलं. एक आंबे झाडाखाली बसलेला, त्याने देवाची चूक काढली. एक डांगराची वेल, त्याला भलं डांगर वर पाहिलं, आंब्याला कायला लागलेला. ही देवाची चूक आहे म्हणले. मोठ्या झाडाला मोठं फळ पाहिजे, लहान झाडाला लहान फळ पाहिजे. हात बरं डांगर, वेल भलं मोठं डांगर, एवढं मोठं आंब्याचं झाड, बारीक बारीक काय ही चूक नाही देवाची. सोसाट्याचा वारा सुटला, अशी कैरी निसरली, डोक्यातच पडली, चक्कर येऊन खाली पडला. थोड्या वेळानंतर शुद्धीवर आला. तोंडला देवानी केलं तेच बरे, कैरीच्या जागेवर डांगर असला जगलोच नसतो. अशा चुका करणारी फजितच होत असते. एकाने देवाची ऊसात चूक काढली बरं. ऊसात काय चूक काढली माहिती? हा ऊस इतका गोड आहे म्हणले, पण देवाची चूक आहे, देवाने याला फळं दिले नाही. याला फळं दिले तरी ते किती गोड राहिले असते. ऊसाला फळं दिले नाही. तसं जैमिनीने व्यासांची चूक काढली. आता व्यास गुरु आहे, पण काही ना गुरुची सुद्धा चूक काढायला काही वाटत नाही. म्हणजे महाराज चुकलं, ठीक आहे, काय चुकलं? इथं विद्वान समपे कर्षती ठिकाणी विद्वान नापी कर्षती पाहिजे होतं असं मला वाटतं. म्हणलं का? कारण जो विद्वान असतो, जो ज्ञानी असतो, त्याला कळतं काय करावं काय नाही करावं, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय उचित आहे काय अनुचित आहे, हा विवेक त्याला असतो. त्यामुळं विद्वान मनुष्य कधीही वाईट मार्गाला जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही विद्वान समपी कर्षते ऐवजी नापी कर्षते लिहिलं पाहिजे.
व्यास म्हणे ठीक आहे, सध्या लिखाण बंद करतो, बघू 4-2 दिवसांतर परत सुरुवात करू. व्यासांनी कुठेतरी बाहेर जाण्याचं निमित्त केलं आणि हा एकटा झोपडीत. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, सोसायटीचा वारा सुटला, आभाळ आलं, पाऊस सुरू झाला, गार वारा सुटलं, गारपीट सुरू झाली, थंडी वाजायला लागली. यांनी आपल्या झोपडीमध्ये एक शेकोटी पेटवली. शेकोटी पेटवून बाहेरचा पावसाचा आनंद घेतोय, गारपीट होत आहे. त्यामध्ये कुणीतरी एक स्त्री दिसली पावसात भिजणारी. यांनी त्या स्त्रीला विचारलं, आपण कोण आहात? स्त्रीने असं एकटं दुःख जंगलात येऊ नये, आपण आपला परिचय सांगा, मी आपल्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करतो असं विचारलं. आणि दोघेही त्या शेकोटीवर शेक करीत बसले. बाहेर पाऊस चालू आहे, पाऊस चालू आहे, गारपीट चालू असल्यामुळे थंडी वाजायला लागली, शेक करीत बसले. अशा प्रकारे चर्चा करता करता जयमिनीने विचारलं त्या स्त्रीला, आपलं लग्न झालंय का? म्हणलं, मग माझ्याशी कराल का? म्हणजे काही हरकत नाही म्हणले, पण माझी एक अट आहे. काय? मला खांद्यावर बसून या पर्णकुटीला 5 प्रदक्षिणा मारणार. मला ठीक आहे, काय विषय त्याच्यावर 5 प्रदक्षिणा मारणार. त्यात पाऊसही उघडला, दोघं बाहेर आले. याने त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं. पहिली प्रदक्षिणा झाली, तिचं वजन वाढलं. दुसऱ्या प्रदक्षिणेला आणखी वजन वाढलं. तिसऱ्या प्रदक्षिणेला आणखी वजन वाढलं. 4थ्या प्रदक्षिणेला इतकं वजन वाढलं की चालणं मुश्किल झालं. आणि 5वी प्रदक्षिणा सुरू केली, पाय थरथर कापायला लागले. पुढं पाऊल टाकण्याची हिंमत राहिली नाही. तो म्हणला, आता एवढी एकच राहिली, एवढी एक प्रदक्षिणा की कामच झालं. पण पाऊल टाकण्याची सुद्धा हिंमत राहिली नाही. 2-4 पाऊल पुढे टाकले आणि घाम फुटला. तो म्हणला, अशी कोण स्त्री आहे ही? वर पाहिलं तर कोणी स्त्री नव्हती, दाढी जटावाले बाबा व्यासजी. खाली उतरले, श्लोक काढला, विद्वान समपिकर्षते का नापिकर्षते. मग इथं तुझी विद्वत्ता कुठे गेली? तो घरदार सोडून जंगलामध्ये तपस्या करण्याकरता आला आणि कोणीतरी स्त्री पाहिली. तो तिला विचारतो, तुझं लग्न झालं का? माझ्याशी करशील का? तुझं वैराग्य गेलं कुठं? परमार्थामध्ये रसायन कच्चं राहिलं तर वैराग्य टिकत नाही. मंद वैराग्य, तीव्र वैराग्य, तीव्रतर वैराग्य, 3 प्रकारचे वैराग्य तत्वानुसंधानामध्ये सांगितलेलं आहे. आणि मोठ्या मोठ्यांचं रसायन कच्चं राहिलं. मी सांगितलं जसं पाऱ्याचं रसायन जर कच्चं राहिलं तर एक तर दात पडतात किंवा पारा फुटून शरीराच्या बाहेर निघतो, अनेक प्रकारचे रोग जळतात. तुकोबारायांनी या ठिकाणी एक रसायन सांगितलं. तुकाराम महाराज फार मोठे वैद्य होते बरं का, नुसते वैद्य नाही, रसायन शास्त्रज्ञ होते. मग तुकोबारायांनी कोणतं रसायन सांगितलं बघा? स्थूल देहाचे रोग वेगळे, सूक्ष्म देहाचे रोग वेगळे. या सूक्ष्म देहामध्ये मनामध्ये ज्या वासना असतात त्याप्रमाणे अनेक प्रकारचे जन्म घ्यावे लागतात. जन्म घेणे लागे वासनेच्या, तेची झाली अंगे हरिरूपा. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी. जन्म घेते तरी तपोबळी, जन्म घेते तरी तपोबळी, जन्म घेते तरी तपोबळी. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी. जन्म
एक महिला होती, आयुष्यभर ब्रह्मचर्य पालन करून वनामध्ये जंगलामध्ये तपस्या केली, म्हातारी झाली, रोग जडला. एक वैद्य नाडी परीक्षण करण्याकरता आले. वैद्याने जेव्हा नाडी परीक्षण केलं, आयुष्यभर पुरुषाचा स्पर्श झालेला नव्हता आणि पुरुषाचा स्पर्श झाला, मनात वासना निर्माण झाल्या आणि तिचा मृत्यू झाला. पुढच्या जन्मात ती वेश्या झाली. पिंगळा वेश्या. भागवतामध्ये ज्या पिंगला वेश्याचं वर्णन आहेत ना, त्या पिंगला वेश्याचं पूर्वजन्मीचं प्रसंग मी सांगतो. किती तपस्विनी होती, जीवनभर ब्रह्मचर्य पालन करून तिने तपस्या केली, पण अंतकाळच्याला वासना निर्माण झाली, पुढच्या जन्मात वेश्या झाली. पण शेवटी साधना वाया जात नाही. शेवटी एक दिवस तिला पश्चाताप झाला आणि तिने भगवंताची प्राप्ती करून घेतली. आणि म्हणून वृत्ती दोन प्रकारची आहेत, एक आहे प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. संसारामध्ये प्रवृत्ती असते आणि या संसारातून मुक्त करण्याकरिता, संसारातून मुक्त होण्याकरिता एक निवृत्ती मार्ग आहे. प्रवृत्तीच्या मार्गाने लोक संसार करतात आणि निवृत्तीच्या मार्गाने परमार्थ करतात. या ठिकाणी तुकोबारांनी सांगितलं, आता तुम्हाला मुक्तीचं रसायन प्राप्त करायचं असेल, प्रगट करायचं असेल, तर रसायन करताना काही भाग आटवावे लागतात. काढा करतो ना आपण, एक अष्टमांश, एक चतुर्थांश, एक द्वितीयांश, अर्ध पाणी आठवायला काही सांगतात, काही एक चतुर्थांश सांगतात, 25% पाणी ठेवायचं, 75% आठवायचं. एक अष्टमांश काढा असतो. तसं या ठिकाणी प्रवृत्ती आणि निवृत्ती दोघांचे काही भाग आठवायचे आणि त्यातून रसायन तयार करायचं आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रवृत्ती निवृत्तीचे प्रवृत्ती निवृत्तीचे आटोन या बा उतरले चांग रसायन. प्रवृत्ती निवृत्तीचे भाग आठवायचे. आता या ठिकाणी
परमार्थाकरता प्रवृत्ती बाधक आहे. भगवान सर्वारंभी परित्यागी हो मद्भक्त समुप्रिया. माझा भक्त काही कशाची इच्छा करीत नाही. इच्छा करीत नाही म्हणजे प्रवृत्तीचा त्याग करतो. निवृत्तीचा मार्ग साधू संत स्वीकारतात, पण तुकाराम महाराज प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही आठवायला सांगितलंय महाराज. निवृत्ती का आठवायची? तर निवृत्तीचा प्रवृत्तीशी संयोग झाल्यामुळे आठवायची. बरं का? एखादा मनुष्य, दोन मित्र असतात बघा, खूप जीवलग मित्र, बालपणापासून मित्र. एकाचं लग्न झालं, त्याला बायको भेटली कर्कशा, उठली की शिवाय द्यायची. तर कोणी माणूस कोणी मित्र जरी भेटायला ना भांडे आपल्याला सुरुवात. काहींचा स्वभाव असतो सारखी भांडतच राहतात. सगळ्यात अशा नसतात, काहींचा स्वभाव असतो सारखी भांडायची. घरात कोणी आलं भांडे आपल्याला सुरुवात. पाहुण्याने यायचं बंद करून टाकलं ना. कारण बघा, आपण काय करतो, पूर्वी आपली संस्कृती आहे, स्वयंपाक करीत असताना पहिला गोग्रास करायचा असतो. पहिली भाकरी गाईला घालावी, गाईच्या वाटेची हात घेऊन टाकतो, गाय असतो करायला, आणि शेवटची भाकर कुत्र्याला टाकायची असते, पण ती खाते. त्याच्यावर तसे संस्कार झाले. हा काही सारखं नसं मांडवलं होतं. काहींचं टेन्शन घेऊन घेऊन बघायला केस राहायचं नाही मला. बाहेर बोलता येत नाही. टक्कल का पडतं बरं? महिलांना टक्कल का नाही बरं, पुरुषांनाच का बरं? याला कारण सांगू का? महिलांचा एक स्वभाव आहे, घरी काही घडलं ते शेजाऱ्याने सांगून मोकळ्या. ही तिला सांगते, ती हिला सांगते, दोन्ही रडतात, हलक्या फुलक्या होतात, फ्रेश होतात, कामाला निघून जातात. माणसं कोणाला सांगतच नाही, टेन्शन घेऊन घेऊन. घरामध्ये बातम्या जे लीक होतात ना, पहिल्यांदा बहुतेक घरातून होतात. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते, त्यावेळेला राष्ट्रपती होते डॉक्टर अब्दुल कलाम. डॉक्टर अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते, आणि त्या काळामध्ये पोखरा या ठिकाणी मिसाईल परीक्षण झालं होतं. मिसाईल परीक्षणाची तयारी झाली. रात्री 12 वाजता अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना फोन केला, डॉक्टर अब्दुल कलाम यांना. परीक्षांची तयारी कुठपर्यंत आली? सांगितलं तयारी पूर्ण झालेली आहे, फक्त स्फोट घडवायचं बाकी आहे. वाजपेयींनी हळूच विचारलं, पण बातमी कुठं लीक तर झाली नाही ना? डॉक्टर अब्दुल कलाम यांनी सांगितलं, बातमी लीक व्हायला काही कारणच नाही, कारण तुम्हाला कोण नाही, मला कोण नाही. काही घडलं म्हणजे मग घरात बोलतो, आणि घरात बोललो म्हणजे शेजारीला करतो. शेजारीला कळलं की गावात बातमी पसरते. प्रत्येक गोष्टीमध्ये काही गुणदोष असतात, पण आमच्या माता बहिणीचा स्वभाव चांगला आहे. शेजारीला सांगून मोकळे होतं, त्यामुळे फ्रेश राहतात. माणसं फ्रेश राहत नाही. एकदा मला एका माणसं विचारलं, महाराज, समजा एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळाला कुंकू पाहिल्यानंतर असं वाटतं ही विवाहित स्त्री आहे, पण विवाहित पुरुष कसा ओळखावा? मी सांगितलं, ज्याचा चेहरा पडलेला आहे समजून मी सांगत होतो, एक मनुष्य, त्याचं लग्न झालं, पत्नी होती कर्कशा, अनेक जीवलग मित्र, पण ते मित्राचं सुद्धा येणं बंद झालं. एक दिवस मित्राची भेट झाली, अरे 5 दिवसापासून तो आला सुद्धा नाही घरी. पडले एक दिवस सुद्धा आपल्याला एकमेकापासून करमत नव्हतं. तो म्हणला, हे बघ, तुझ्याबद्दल माझं काही तक्रार नाही, जोपर्यंत तुझी बायको तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत मी काही भेटणार नाही. ज्या दिवशी तुझी पत्नी जवळ नसेल त्यावेळी मी भेटेल, पण पत्नी असताना भेटणार नाही. कारण मित्राचा त्याग करायची इच्छा नाहीये,
पण त्याग कशामुळे करतोय? पत्नीमुळे त्याग करावा लागतोय, पत्नीमुळे मित्राचाही त्याग होतोय. तसं प्रवृत्ती आठवण ही बरोबर आहे, निवृत्ती आठवण्याची काय गरज आहे? तर या प्रवृत्तीचा निवृत्तीशी संयोग झाल्यामुळं प्रवृत्ती बरोबर निवृत्ती सुद्धा आठवावी लागते. जसं सोनं आहे, सोन्याला कस लावण्याकरता जसं जसं तुम्ही सोनं तापवाल तस तसं त्याचा कस वाढतो असं म्हणतात. पण जे शुद्ध सोनं असेल तर तापवायची काय गरज आहे? हे शुद्धच आहे. पण त्या सोन्यामध्ये जर दुसरा धातू एकत्रित केलेला असेल तर त्याला तापवावं लागतं. पण निव्वळ तो एकत्रित झालेला धातू तापवला जात नाही, त्याच्याबरोबर सोनंही तापवावं लागतं. वास्तविक शुद्ध सोन्याला तापवण्याची गरज नाही, पण ते शुद्ध राहिलं नाही, त्यातली अशुद्धी घालवण्याकरता समजा सोन्यामध्ये तांब मिक्स केलेलं आहे, मग तांब बाजूला काढण्याकरता निव्वळ तांब तापवता येत नाही, तर तांब्याबरोबर सोनं सुद्धा तापवावंच लागतं. कारण तांब आणि सोनं एकत्रित झालेलं आहे. तसं प्रवृत्ती आणि निवृत्तीचं एकत्रीकरण झाल्यामुळं प्रवृत्ती बरोबर निवृत्तीला सुद्धा तापवावं लागणार आहे. प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणीया भाग, काही भाग आठवायचे आहेत. कारण प्रवृत्ती जशी बाधक आहेत ना, तशी काही ठिकाणी निवृत्ती सुद्धा बाधक सांगितले बरं का. निवृत्ती कशी बाधक आहे? देहोहम, देहाला माझं म्हणतो तो दुःखाला कारण असतो, संसाराला माझं म्हणतो दुःखाला कारण असतो. पण सोहम शब्द सुद्धा दुःखाला कारण असतो, कारण तिथं सुद्धा अहम आला, तिथं सुद्धा अहम येतो. आणि म्हणून प्रवृत्तीमध्ये असणारा अहम वेगळा, निवृत्तीमध्ये असणारा अहम वेगळा, पण दोन्ही ठिकाणी अहम आहे. ज्ञानामध्ये सूक्ष्म अहंकार असतो, स्थूल अहंकारापेक्षा सूक्ष्म अहंकार जास्त घातक असतो. जसं भोगात दुःख आहे, मग काही लोक भोगाचा त्याग करतात, परंतु त्यागाचाही भोग करतात. तो त्यागाचा भोग काय? तुम्ही फार त्यागी आहात, तुम्ही फार त्यागी आहेत असं लोक स्तुती करतात, त्याचा जो आनंद घेतो तो त्यागाचा भोग घेत असतो. विठाला काय आमचे महाराज वैराग्यवान आहेत, काय त्यागी आहेत, काय लोक स्तुती करतात. महाराज म्हणून आता तसं काही नाही होतं, परमात्मा करून घेतो, पण आतून गुदगुल्या होतात. आतून गुदगुल्या होतात याचा अर्थ आपण त्यागाचा भोग घेत आहोत. एक मनुष्य म्हणायचा, एक त्याग केला, खूप श्रीमंत होता, गळगंज श्रीमंत, पण वैराग्य निर्माण झालं, घरदार सोडलं, कथाकार झाला, आणि मधून मधून तो त्याची कथा सांगायचा, देवाची कथा सांगता सांगता. असा त्याग केला. एवढा ऐश्वर्य होतं, एवढे बंगले होते, एवढे कोट्यावधी रुपये होते, लाथ मारली सगळ्या संसाराला, आणि या ठिकाणी आलो. एक महात्मा उठला, म्हणजे महाराज खरोखर तुम्ही त्याग केला, आनंदाची गोष्ट आहे, पण अशी लाथ मारा की मी लाथ मारली याचं स्मरण होता का म्हणे. त्याग असा असावा की मी त्याग केला याचं स्मरण देखील होता कामा नये, याला निवृत्ती आठवणं असं. प्रवृत्ती निवृत्तीची आठवणी या भाग, निवृत्तीचा काही भाग प्रवृत्तीचा काही भाग आठवायचा आहे, आणि मग त्यातून उतरले चांग रसायन. जसं सोन्याला कढवल्यानंतर, सोन्याला तापवल्यानंतर हिणकच धातू बाजूला होतो, सोनं शुद्ध होतं, त्याप्रमाणे या ठिकाणी निवृत्तीमध्ये सुद्धा सूक्ष्म अहंकार असतो, त्यागाचा अहंकार असतो. एका माणसाची पत्नी कायम भांडणं व्हायची, ऐका वैतागला, खूप मारहाण केली, मेली नव्हती. त्याला वाटलं बरं झालं, मोकळं झालं. ती झाली हडळी, स्वप्नात येते हा. जिवंत होती तेव्हा घरी त्रास द्यायची, आता झोपली तरी स्वप्नात येते.
म्हणजे स्थूल होती तेव्हा त्रास कमी होता, सूक्ष्म झाली तर त्रास आणखी वाढला. प्रवृत्तीचा अहंकार हा स्थूल देहाला आहे, निवृत्तीचा अहंकार सूक्ष्म देहाला आहे. आणि मग त्याग केल्यानंतर जर तुमचा अहंकार असेल तर तो आणखी घातक आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नरकी घाली आधी, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. ज्ञानाचा अभिमान असेल तर ते ज्ञान सुद्धा जाणो जाता जाणेव घाली आळ भाटा. योगाभ्यास सिद्धी रोदिता ते वाटाव. आणि म्हणून आता प्रवृत्ती निवृत्तीची आठवण या भाग उतरले एक सांग रसायन. म्हणजे रसायन करण्याकरता काय करावं लागतं, याला अग्नीमध्ये कळवावं लागतं. महाराज सांगतात ज्ञानरूपी अग्नी याला कढवायचं आहे. आणि कशा करता, आत्मसिद्धी करिता कढवायचं आहे. द्वितीय चरणामध्ये ज्ञानाग्नी हुताशी कडशील ओला, ज्ञानाग्नी हुताशी कडशील ओला. आता याला कळवायचं कशाने, ज्ञानरूपी अग्नीने. विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. अग्नीने का कळवतात बरं? काळा अग्नीद्वारे आपण कळवतो ना. आपण भोजन करतो, स्वयंपाक करतो, ते अग्नीचा उपयोग करतो. अग्नीचं वैशिष्ट्य आहे, अग्नीचा संयोग जेव्हा त्या पदार्थाशी होतो, त्या पदार्थातील सूक्ष्म तत्व त्या पदार्थापासून बाजूला करण्याचं काम अग्नी करतो. जसं पाण्यामध्ये आपण पदार्थ कढवला, काढा करतो. काढ्यामध्ये काय होतं, काढ्याने अग्नीद्वारे तो कढवल्यामुळं त्या वनस्पतीमध्ये असणारे जे रस आहे ते पाण्यामध्ये उतरतात. अग्नीच्या संयोगाने काय करायचं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञ यागादी कर्म सांगितले. यज्ञामध्ये काय करतो आपण, समिधा अग्नीमध्ये टाकतो आणि त्या देवतांना प्राप्त होणार अशा प्रकारच्या भावनेने करतो. मग इथं टाकलेल्या समिधा तिकडे देवतांना कशा मिळतील बरं? घनरूप पदार्थाला वायुरूप बनवण्याचं काम अग्नी करतो बरं. आपण पाहतो नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान दिल्लीमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढत असतो. त्याचं कारण काय, शेजारी हरियाणा पंजाब प्रांत आहे, तिथं भाताचं पीक काढल्यानंतर त्यांना गहू करायचा असतो, गावाला वेळ कमी असतो. तर शेतकरी काय करतात, हार्वेस्टरने भात सोंगल्यानंतर ती जमीन पेटवून देतात. लाखो हेक्टर जमीन पेटवले जाते आणि त्याचं प्रदूषण तयार होतं. कारण त्या भाताला रासायनिक खत घातलेलं आहे, त्याला विषारी औषधं मारलेली आहेत, त्याचे विषारी आणि संस्कार त्या भातामध्ये आहेत. ते पेटवल्यानंतर वायू विषारी होतो आणि त्याचं प्रदूषण दिल्लीत वाढतं. म्हणजे काय झालं, त्या पदार्थातलं विष वायूमध्ये आलं. तसे पदार्थातले गुण सुद्धा वायूमध्ये येतात. किंवा पाण्यामध्ये जर आपण ती वस्तू कढवली तर त्या पदार्थाचे गुण पाण्यात येतात, म्हणून कढवावं लागतं. आता या ठिकाणी ज्ञानाग्नी होता अशी कळीसरे ओझा. ज्ञानरूपी अग्नीने त्याला कढवायचे. कशा करता कढवायचे, म्हणजे ओझा. ओझा म्हणजे काय, जसं तुकाराम महाराज सांगतात, कामाविले तरी पाका ओझ घडे, रुची आणि जोडे स्नान घेत आहे. बघा, अन्न जर स्वादिष्ट व्हावं असं वाटत असेल ना, त्याची मेहनत घ्यावी लागते. कणिक जेवढी चांगली मळाली तेवढी पोळी नरम येते. खूप मळावं. मर्दनम कुणी वर्धनम. पाट्यावरच्या मसाल्याला जी चव आहे ती मिक्सरच्या मसाल्याला नाही. का, पाट्यावर तो मसाला वाटल्या जातो, त्याचं मर्दन होतं आणि मिक्सरमध्ये मर्दन होत नाही, मिक्सरमध्ये तुकडा होतो.
तुकडा करण्याची प्रक्रिया वेगळी, मर्दन करण्याची प्रक्रिया वेगळी, आणि मग चवीमध्ये बदल होतो. मग पदार्थाचं मर्दन केलं म्हणजे पदार्थ स्वादिष्ट होतो. तसं या ठिकाणी जेवढं तुम्ही कळवाल तेवढा तो पदार्थ शुद्ध होतो. आणि मग म्हणून या ठिकाणी सांगितलं ज्ञानरूपी अग्नी याला कळवायचं आहे. ज्ञानाग्नी होताशी कळसले ओझा आत्मसिद्धी काजा लागून या. आत्म्याला जर शुद्ध करायचं असेल, कारण आत्म्यामध्ये अशुद्धी कशाची आली? या देहाला संसाराला माझं म्हटल्यामुळे या आत्म्याच्या ठिकाणी अशुद्धी आलेली आहे, आणि जन्मजन्माची अशुद्धी आहे हे घालवण्याकरता ज्ञानरूपी अग्नीने त्याला कळवायचं आहे महाराज. आणि ही जी वृत्ती आहेत ही वृत्ती शुद्ध करायची. एकेने वर्णन आहे, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे निज निराकार पंथे जनमदी से देखे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. ज्ञानरूपी अग्नीने कळवल्यानंतर जे दृश्य आहे ते अदृश्य झालं. आता काही दिसत नाही, आता फक्त जगत न दिसता परमात्मा दिसतो. सहज करण्याची झाली ब्रह्मार्पण फार तापते. तुम्ही उन्हात बसलेले आहात. मला असं वाटतं जास्त न लांबवता 10-15 मिनिटात आवरून घेऊ आपण. ज्ञानाग्नी होता अशी कळशिले ओझा आत्मसिद्धी काजा लागून या. ज्ञानरूपी अग्नीने कळवायचं आहे आणि काढा बनवायचा आहे. कशा करता बनवायचा? हा भवरूपी रोग या जीवाला जडलेला आहेत ना, आणि हा काढा बनवल्यानंतर त्यातून काय शिल्लक राहणार आहे? कशा करता? आत्मसिद्धी काजा लागून आत्मसिद्धी करता काढा बनवायचा आहे, आणि यातून शिल्लक राहिलेला रस आहे त्याला ब्रह्मरस म्हणतात असं मला तृतीय चरणात सांगतो. हे ब्रह्मी ब्रह्म
ब्रह्मे ब्रह्मरस सिद्ध झाला पाक. ब्रह्मरस रूपी हा पाक सिद्ध झाला. सिद्ध पाक झाला महाराज. पण त्याच्याकरता मेहनत घेतली, कळवलं त्याला, ज्ञान प्रज्ञेने कळवलं. एकदा पांडव अज्ञातवासात असताना विराट राजाकडे पांडव काही कामं करायचे. त्यामध्ये भीमाकडे एक काम होतं, आचार्य म्हणून स्वयंपाक करायचे. बल्लव या नावाने भीम तिथं आचार्य म्हणून विराट राजाकडे काम करीत होता. भीमाला काय लहर आली, भीमाने सांगितलं, राजा उद्या जर तू माझ्या हातचं भोजन केलं ना तर तू तरुण होशील, तुझे म्हातारपणच जाईल. पण मेहनत आहे, थोडा उशीर होईल. ठीक आहे. भीम लागला पहाटे 4 वाजता स्वयंपाकाला. भीमाने मसाला वाटायला सुरुवात केली 4 वाजता. पहाटे 4 वाजता मसाले वाटायला सुरुवात केली. दुपारचे 2 वाजले तरी भीम मसालाच वाटत होता. तास झाले किती? पहाटेच्या 4 वाजेपासून तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत 10 तास झाले. 10 तासापासून भीम मसाला वाटतोय. आता भीमासारखी ताकद, एवढा ताकदवान माणूस 10 तासापासून मसाला वाटतोय. राजाने विचार केला, स्वयंपाक कधी व्हायचं, जेवायचं कधी? राजाला लागली भूक. राजा कोणाचा? राजा स्वतःचा मला स्वतःच. राजाला भूक लागली. राजाने घेतलं जेवण करून आणि भीमाला कळलं. भीमाला राग, आश्चर्य, काय दम निघत नव्हता. तो मसाल्याचा गोळा घेतला, हातात मारूनच फेकला राजा. भीमाला रागच आवडला नाही. सुदैवाने तो मसाल्याचा गोळा राजाला न लागता खांबाला लागला. मध्ये खांब आला आणि खांबाला तो मसाल्याचा गोळा लागला आणि मसाल्याचा गोळा खांबाला लागल्याबरोबर खांबाला पालवी फुटली. काय मसाला तयार केला होता भीमाने, तो फॉर्म्युला तुम्हाला सांगत नाही मी. राजा, तुझ्या प्रारब्धात नव्हतं म्हटले. हा मसाला तुझ्या पोटात गेला असता तर तू तरुण झाला असता. एवढी मेहनत त्याच्याकरता मी घेतलेली होती. ब्रह्मे ब्रह्मरस सिद्ध झाला पाक घेतला. पण याला मुख कोणते? ब्रह्मरस कोणत्या मुखाने सेवन करायचं आहे? प्रतितीमुखे. कारण ब्रह्मज्ञान, ब्रह्मरस अनुभवण्याचा असतो, देण्याचा नसतो महाराज. ब्रह्मरस अनुभवायचा असतो. कानाने आपण भजन करतो येतं, पण इथं ब्रह्मरसाचं सुद्धा सेवन करतो येतं. लावणी मृदंग श्रोते टाळ, लावणी मृदंग श्रोते टाळ, लावणी मृदंग श्रोते टाळ, लावणी मृदंग
लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मर सावडणे मृदंग टाळ विणा यातून निर्माण होणार रस आहे आनंद ब्रह्मरस ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणारा मृदंग आहे ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणारी विणा आहे ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणारी टाळ आहे पण आम्हाला त्या टाळाचं महत्वच नाही कोणी कुठेही टाळ फेकतो काम झाला की गुंडाळीतलं फेकतो टाळाचं सुद्धा पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे एक तर टाळ जमिनीवर ठेवू नये कुठेतरी वस्त्रावर ठेवा मांडीवर ठेवा खांद्यावर ठेवावा टाळ म्हणजे मोक्ष प्राप्तीचं साधन आहे महाराज मग टाळकराचं टाळ हे जीवन आहे टाळ सुद्धा असा असावा की कमीत कमी 1 किलो तरी असावा हळूहळू छोटे 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 अर्धा किलो 2 वाटे असते म्हणजे जरा आवाज चांगला येईल ना लावणी मृदंग सती टाळ घोष मृदंग त्या मृदंगामध्ये गांभीर्य आहे आणि म्हणून त्यातून प्राप्त होणारा जो नाद आहे तो साधारण नाही आहे सेवो ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवसना ब्रह्मरस ब्रह्मरस घेई काढा तेणे पिढा वारेल पण औषधावर पथ्य असतं बरं का पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी दुसरं काहीच सेवन करायचं नाही फक्त नाम हे पथ्य काही पथ्य असतात काही अपथ्य असतात ब्रह्मरसाचा काढा ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक आता तो घ्यायचा आहे पण घेतला रुचक प्रतिती मुखे प्रतिती म्हणजे अनुभव अनुभव रूपी मुखाने ब्रह्मरसाचं सेवन करायचं आहे आणि स्वानुभव रूपी असणारा हा अनुभव आपल्याशी समरस करून घ्यायचा आहे आणि त्याकरता असणारी जी साधना आहे ती निज ध्यासाची साधना आहे चतुर्थ चरणात स्वानुभवांगी
निज ध्यास रूपी ग्रास घ्यायचा स्वानुभव अंगी झाला समरस साधने निज ध्यास ग्रासो ग्रास. आणि अशा प्रकारे या ब्रह्मरसाचं जर आपण सेवन केलं तर सगळे रोग नाहीसे होतात. सगळ्या रोगाचा बाप म्हणजे भवरोग आहे. हा भवरोग म्हणजे संसार रूपी रोग हा नाहीसा होतो आणि तो सर्वांगाने निरोगी होतो. महाराज सांगतात, तुकोबारा या ठिकाणी सांगतात, मी सर्वांगाने निरोगी झालो शेवटच्या चरणावर. समस्त ग्रामस्थ दिघी यांच्या वतीने सप्ताह करता 9,10,200 रुपये जमा झालेले आहेत. धनगरवाडीचं पलीकडचं गाव आहे दिघी. या दिघी गावाने सप्ताह करिता 9,10,200 रुपये जमा केलेले आहेत आणि केवळ वर्गणीच दिली नाही तर या ठिकाणी 7 दिवस फार कष्ट घेतलेले आहेत. मी दिघी ग्रामस्थांना धन्यवाद देईन. वाढण्याची सेवा आणि आपले वारकरी सुद्धा त्यांच्या घरोघरी थांबलेले आहेत. धनगरवाडी दिघी असतील, आजूबाजूची गावं असतील, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये वारकरी थांबलेले आहेत त्यांची स्नानाची, नाश्त्याची, चहा पाण्याची व्यवस्था खूप सुंदर अशा प्रकारे आपण केली. आणि एवढं करून पंक्तीला भाकरी द्यायच्या आहेत, एवढं करून तो वाढायचं आहेत, घरी असणाऱ्या पाहुण्यांची सेवा करायची आहेत. खूप रात्रंदिवस कष्ट घेऊन आपण सेवा केली. त्याबद्दल दिघीकरांना धन्यवाद, धनगरवाडीकरांना धन्यवाद. या ठिकाणी